आपली जीभ कापल्याने जनतेची सोय होणार असेल तर नक्की जीभ कापा, मात्र भाजपाला एक्सपोज करतोय म्हणून जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, मात्र आपण थांबणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात उल्हासनगरमध्ये भाजपाची निदर्शने, भाजपाकडून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी. सपकाळांनी माफी मागावी आणि राजीनाम्याची मागणी. बीडमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजपाचं आंदोलन, सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारत महिला भाजप पदाधिकाऱ्यांनी फोडल्या बांगड्या. समस्त शिवप्रेमी आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी. धुळ्यात हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाचं आंदोलन, सपकाळांच्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. सदर वक्तव्याबाबत सपकाळांनी जाहीर माफी मागावी, आंदोलकांची मागणी. पुण्यातील राड्यावरून रुपाली ठोंबरेंचा महापौर यांच्यावर निशाणा, मंजुषा दीपक नागपुरे यांना महापौर पदाची गरिमा. महापौर पदाचा अर्थ शिस्त शिकवणे अत्यंत गरजेचं, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्वरित क्लास घ्यावा. ठोंबरेंची पोस्ट. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पुण्यातील जखमी कार्यकर्त्यांना फोन. हर्षवर्धन सपकाळ यांनी फोनवरून केली जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस. दगडफेकीत 3 काँग्रेस कार्यकर्ते जखमी. यवतमाळमध्ये हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपा आक्रमक, भाजपाने सपकाळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळलाय. सपकाळांनी तात्काळ माफी मागत राजीनामा देण्याची मागणी. काँग्रेस घाणेरडं राजकारण करत आहे, हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेवरून गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल. आपल्या दालनात पुन्हा लावणार टिपू सुलतानचा फोटो. मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांचं वक्तव्य. दालनाच्या दुरुस्तीचं काम संपल्यानंतर पुन्हा फोटो लावणार. पुण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी, आपण निषेध करतो. कोणत्याही धर्माच्या नावावर आंदोलन करू नये. काँग्रेस नेते नितीन राऊत यांची प्रतिक्रिया. जळगावमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. काँग्रेस भवनासमोर हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळला. इतिहासाच्या विकृत उदाहरणांवरून उभे राहून मतपेटीचं हीन राजकारण करण्याची काँग्रेसची परंपरा. काँग्रेसचा कट जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. केशव उपाध्यायांची ट्विट करत टीका. प्रदेशाध्यक्षांचे पुतळे जाळण्यापेक्षा भारत अमेरिका करारावर लक्ष द्या. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचं वक्तव्य. एप्स्टीन फाईल्स आणि अमेरिका करारानंतरच इतिहास का आठवला, शैलेश अग्रवाल यांचा सवाल. शासकीय दुखवट्यात 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचे वाटप, यावर रोहित पवारांचा संतप्त सवाल. सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे की नाही, रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून होणार. रोहित पवार अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून करून घेणार. दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची घेतली भेट. बारामतीत अजित पवारांचा 15 फूट उंच पुतळा उभारणार. बारामतीमधील तिरंगा चौकात उभारणार ब्रांझचा पुतळा. नटराज नाट्य कला दालनात अजित पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं होणार म्युझियम. विकासाच्या रथाबरोबर स्पर्धा करण्याची त्यांची लायकी नाही. रवींद्र धंगेकरांकडून गणेश नाईकांवर जहरी टीका. जंगलतोडीच्या मुद्द्यावरून निलेश राणेंची ट्विटच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईकांवर टीका. लाकूड तोड वनमंत्र्यांच्या परवानगीने सुरू आहे का? वन राहिलीच नाही तर वनमंत्री काय कामाचे? नाईकांवर टीकास्त्र. अखिल चित्रेंचा ट्विटच्या माध्यमातून भाजपावर टीकास्त्र. मोदी फडणवीसांचे बॅनर सौंदर्य वाढवतात का? आपण हुकुमशाहीकडे वेगाने चाललोय. चित्रेंवर बॅनरबद्दल गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी हा निशाणा साधलाय. मनसे नेते संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट. एक अतिशहाणा समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. कुठल्याही लेखाशी साधर्म आढळल्यास तो योगायोग समजावा. संदीप देशपांडे यांचा रोख कुणावर? चर्चांना उधाण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.